नमस्कार, शरणात पाया पडणे येते जय मल्हार. चला, आज आता आपण व्हिडिओ बनवणार आहे. स्पेसिफिक काय ते म्हणते ते साबण करायची वस्तू. त्याला लिंबाचा पाला, तुळस आणि कोरफड आणि ह्याच्यापासून साबण तयार होतो. तर आता हे समजा धुवून घेतलंय. ही तिन्ही वस्तू धुवून घेतल्या. आता ह्याचा आतला अर्क काढायचा आहे आणि ह्याचा साबण बनवायचा आहे. आता हे एवढं तुम्हाला दावलेलं आहे. आता साबण बनवताना मी तुम्हाला परत दावते. चला, आता आपण हे समजा धुवून घेतलंय. आता हे लिंबाचा पाला मिक्सरमध्ये टाकायचा. या अशा प्रमाणे मिक्सरमध्ये टाकायचा. हा तुळशीचा पाला मिक्सरमध्ये टाकायचा. तर म्हणलं आपलं घरगुती साबण करूया. आणि हे कोरफड काढून त्याच्या किनारी काढून त्याचा अर्क काढून घेतलेला आहे. तर अशा प्रमाणे आता हे आपण समजा वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे मी डोक्याच्या साबणासाठी ठेवलंय, शिकायचं साबण करण्यासाठी ठेवलंय. आणि हे म्हणजे आता अंगाचा साबण करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे काय खरूज नाईट काय डाग डूक राहत नाही ती. पण बाहेरचा साबण आता त्याच्यामध्ये काय बी केमिकल असतं, त्याच्यामुळे डाग येतात तोंडावर. आता हे मिक्सरला लावणार आहे. हिची बारीक पेस्ट करून घेणार आहे. मग तुम्हाला परत व्हिडिओ दावते. तर आता ही तिन्ही वस्तू की आपण या अशा वाटून घेतल्या. आता इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्या तिन्ही वस्तू की आपण वाटून घेतल्या. तर ह्याच्यामध्ये असं ही गाळून घ्यायचं, संपूर्ण गाळून घ्यायचं. त्याचा ज्यूस काढून घेतलाय. आता हे शोप कापायचा, ह्याचं तुकडं करायचं. हे गरम पाणी ठेवले, ह्याच्यावर एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये हा टाकायचा. नंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाव. काल आपण कोरफड, लिंबाचा पाला आणि काय तुळशीचा पाला तरी तयार केलेला साबण. आता मी एक तो वापरला सकाळी. आता हे बघायचं, हे काढा बरं साबण. बाकीचं काढा बाजूला, वाट्या काढा बाजूला. आता हे कसं निघतो बघू. आता आपटा बरं काढ. बघा, आपला घरगुती साबण पाहिला का? म्हणजे ह्याच्यामध्ये आहे का काय केमिकल नाही का, काय नाही का, काय नाही. किती मस्त साबण आहे. एवढंच केला. आता ह्याच्यामध्ये केमिकल नसल्यामुळे ह्याला आंघोळी केली ह्याचा फेस होत नाही, जास्त फेस होत नाही. होतं बरं, जास्त नाही होत बरं. अंगाचा मुळ बिळ एकदम निघून जातो. आपल्याला म्हणा कुठं खाज आली, नाईट आलं, काय आलं, ह्याच्या बरोबर होतोय, निघून जातो. हे एक साबण झालं. अशा प्रमाणे साबण म्हणतात. तर तुम्ही बी घरगुती साबण करा.